आजच्या काळात कोणावर विश्वास ठेवणं खूप कठीण होत चाललंय. मुंबईमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पवईमध्ये चांगली उंच इमारत होती आणि त्या इमारतीमध्ये एक किन्नर एका एअर हॉस्टेलच्या घरात घुसतो. घरात घुसल्यानंतर तो तिच्यासोबत काय करतो आणि शेवटी पोलीस त्याला कसं ताब्यात घेतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पवईच्या एका भागामध्ये उंच इमारतीच्या समोरून एक व्यक्ती अंगावर झकपक सिल्कची साडी, गळ्यात खोट्या मोत्यांच्या माळा, कपाळावर कुंकू, हातात हिरव्या बांगड्या आणि ओठांवर डार्क लिपस्टिक, चालण्यात एक वेगळाच तोरा म्हणजे कोणीतरी समोरून पाहिलं तर ती व्यक्ती किन्नर आहे असं आपल्याला लगेच कळतं. आता तो किन्नर इमारतीकडे वळतो. ज्यावेळेस त्या गेटवर तो येतो तेव्हा तिथे बसलेला वॉचमॅन नेहमीप्रमाणे आपला मोबाईलमध्ये गुंग होता. त्याने मान वर करून पाहिली तर त्या किन्नरने त्याच्याकडे बघून त्यांची जी टाळी वाजवण्याची नेहमी पद्धत असते त्याप्रमाणे त्यांनी टाळी वाजवली आणि म्हणाला, आशीर्वाद राहू दे बाबा. आणि मग तो किन्नर डायरेक्ट आतमध्ये जायला निघाला. वॉचमॅनने फारसं लक्ष दिलं नाही. त्याला वाटलं की काहीतरी कार्यक्रम असेल किंवा कोणाकडे तरी पैसे मागायला वगैरे आला असेल, म्हणून त्याने फार चौकशी केली नाही आणि त्या माणसाला जाऊ दिलं. तो किन्नर घराच्या 5व्या मजल्यावर आला. आता या 5व्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये 25 वर्षाची सायली, आपण नाव बदललेले, खूप टेन्शनमध्ये बसली होती थोडीशी, कारण तिचा नवरा आजारी होता आणि सायली एका नामांकित एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती. दिसायला खूप सुंदर, सुशिक्षित आणि हुशार. पण तिचा नवरा आजारी असल्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये होती आणि त्याच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तिचं हॉस्पिटल, घर असं थोडंसं चालू होतं. आणि तेवढ्यातच ह्या टेन्शनमध्ये म्हणजे तिच्या डोक्यामध्ये असं विचारचक्र सुरू होतं, काय करायचं काय नाही वगैरे. तेवढ्यात तिच्या घराची बेल वाजली. सायलीने दरवाजा उघडला आणि समोर तीच व्यक्ती साडी नेसलेली तिच्या दारात उभी होती. दरवाजा उघडताच त्या व्यक्तीने जोरात आपले ते किन्नर जशी टाळी वाजवतात त्याप्रमाणे टाळी वाजवली आणि ती म्हणाली, माय घाबरू नकोस, मी आशीर्वाद द्यायला आली आहे. तुझ्या घरावर खूप मोठं संकट आलंय ना, ते दूर करायला आली आहे. आता सायली सुरुवातीला थोडीशी घाबरली. ती म्हणाली, म्हणजे असं शिकलेली असल्यामुळे ती म्हणाली, मला इथलं काही नको, तुम्ही इथून प्लीज निघून जा म्हणून. पण ती समोरची व्यक्ती ती काही साधीसुधी नव्हती. तो एक अट्टल गुन्हेगार होता. ज्याचं नाव होतं अनिल शिंदे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सायलीच्या घरावर नजर ठेवून आणि ती घरात एकटीच असते, नवरा आजारी आहे, हे सगळं माहिती करून घेतलेलं होतं आणि त्याने बरोबर तिची नस पकडली होती. आता या दोघांचं बोलणं चालू असताना तो तिला म्हणाला, माय तू मला हाकलून देतेस, पण तुझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे, तुला दिसतंय का? तुझ्या घरावर कोणाची तरी खूप वाईट नजर लागली आहे. तुझ्या घरावर काळी जादू केली आहे आणि तुझा नवरा हॉस्पिटलमध्ये मृत्यूची झुंज देतोय आणि तू मला घरातून हाकलून लावतेस. मी मनात आणलं तर माझ्या विधीने त्याला 2 दिवसात मी बरं करू शकतो. तुझा संसार वाचवायला आलोय मी. आता हे सगळं ऐकल्यानंतर आणि आपल्या नवऱ्याचा आजारपणाचा उल्लेख केल्यानंतर सायलीला थोडंसं नवल वाटलं. तिला वाटलं की या किन्नरला आपल्या नवऱ्याबद्दल कसं काय माहिती, नक्कीच याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती असणार. आता सायली लगेच डोळ्यात पाणी आणून आणि हात जोडते त्या माणसाला आणि त्या माणसाला म्हणते, चुकलं ग मावशी माझं, मला माफ कर. पण तुम्ही खरंच माझ्या नवऱ्याला बरं करू शकाल का? डॉक्टरांनी तर आता हात टेकले तो आणि तो माणूस म्हणाला की हो मी बरं करेन, त्याला ठीक करेन, पण मला घरात येऊन एक विशेष पूजाविधी करावं लागेल, तरच ती वाईट शक्ती इथून निघून जाईल. आता तो माणूस असं बोलल्यानंतर सायलीने कसलाही विचार केला नाही.
कारण तिला वाटत होतं आपला नवरा लवकरात लवकर बरा व्हावा, ह्या विचारातच ती असते. त्यामुळे तिने कसलाही मागचा पुढचा विचार न करता त्या माणसाला घराच्या आत घेतलं आणि दरवाजा बंद केला. आता तो माणूस घरात आल्यानंतर त्याने साधारण घरामध्ये पाहिलं सगळीकडे, घरामध्ये कोणी नाहीये, ही बाई एकटीच आहे. त्याने मग सायलीला सांगितलं की एक तांब्या भरून घेऊन या, थोडं कुंकू आणा. सायलीला हे सगळं खरं वाटलं आणि ती स्वयंपाकघरात गेली आणि कुंकू आणि एक तांब्या भरून घेऊन आली. त्या माणसाने काहीतरी पुटपुटल्यासारखं बोलल्यासारखं केलं आणि त्या तांब्यातलं पाणी थोडंसं सायलीच्या अंगावर, डोक्यावर शिंपडलं, घरामध्ये इकडे तिकडे शिंपडलं आणि हे पाणी टाकल्यानंतर तुझ्यावरची सगळी वाईट शक्ती निघून जाईल, असं तो तिला म्हणाला. आता हे सगळं झाल्यानंतर तो तिला म्हटला की हा विधी जो आहे तो आपल्याला इथं हॉलमध्ये बसून करता येणार नाही, तर तो आपल्याला बेडरूममध्ये करता येईल. तिथं थोडं शांतता वगैरे, शांततेमध्ये ती पूजा करता येईल, तरच तुझ्या नवऱ्याचं प्राण वाचतील. आणि तिला तो म्हणतो चल आतमध्ये. आता सायलीला थोडीशी शंका आलेली असते की हा बेडरूममध्ये का म्हणतोय, पण तरीही ती आपल्या नवऱ्याला बरं व्हावं म्हणून ती थोडीशी आतमध्ये जाते. तो विचार ती मागे टाकते आणि तो माणूस जे सांगेल त्याप्रमाणे ती करते. आता ती हळूहळू त्या माणसाच्या मागे बेडरूममध्ये गेली. बेडरूममध्ये गेल्यानंतर त्या माणसाने तिला ते बेडवर झोपायला सांगितलं आणि त्याच्यानंतर तिच्या अंगावरून असं पाणी वगैरे शिंपडल्याचं नाटक केलं. त्याच्यानंतर तो अगदी तिच्या हळूहळू जवळ यायला लागला. त्यावेळेस घाबरून सायली जरा म्हणाली, मावशी हे काय करताय तुम्ही? तेवढ्यात त्या व्यक्तीने पुरुषी आवाजात म्हटलं, गप्पा बसायचं, आवाज केला तर तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडणार नाही आणि तुलाही संपवून टाकेल. तो पुरुषी आवाज ऐकून सायलीच्या तर आता पायाखालची जमीनच सरकली होती. तिला समजायला थोडा वेळ लागला की उभी असलेली ही जी व्यक्ती आहे ती किन्नर नाहीये, तर धडधाकट एक पुरुष आहे, ज्याने किन्नर असल्याचं ढोंग रचलं. आणि सायली आता तेवढ्यात ओरडणार, तेवढ्यात त्या व्यक्तीने तिचं तोंड दाबून धरलं आणि तिला बेडवर ढकललं. आता सायलीने तिला वाचवण्यासाठी खूप हातपाय मारले, म्हणजे प्रयत्न केला, त्या व्यक्तीला पण ढकलण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तो पुरुष असल्यामुळे तिची ताकद कमी पडली आणि त्या गोष्टीचा त्या माणसाने फायदा घेतला आणि तिच्यावर जबरदस्तीने पाशवी अत्याचार केला. आता हे कृत्य केल्यानंतर तो माणूस शांत बसला नाही. त्याने स्वतःचे कपडे, साडी ती नीट केली आणि तिची जी पर्स होती त्याच्यातून 2,000 घेतले आणि सरळ तिला धमकावत निघून गेला. जर हे कोणाला सांगितलंस तर तुला मारून टाकेन आणि तुझ्या नवऱ्यालाही मारून टाकेन. आता हा सगळा प्रकार झाल्यानंतर सायली बेडरूममध्ये तशीच सुन्न अवस्थेत पडून होती. तिच्या डोक्यातून तो प्रसंग जातच नव्हता. आपण आपल्या नवऱ्याला वाचवायच्या नादात किती मोठ्या जाळ्यात फसलो असं तिच्या मनात सारखं सारखं येत होतं. तिचं मन, शरीर पूर्णपणे असं उद्ध्वस्त झालं होतं. काही वेळ ती तशीच रडत राहिली. काय करावं तिला समजत नव्हतं. म्हणजे मनात तिच्या वेगवेगळे विचार येत होते. पण शेवटी तिने ठरवलं, आपण आज जर माघार घेतली तर हा नराधम उद्या दुसऱ्या कुठल्या तरी निष्पाप महिलेची जिंदगी बर्बाद करेल, उद्ध्वस्त करेल. आता ह्या सैतानाला धडा शिकवलाच पाहिजे. आणि रात्री 11 वाजता ती पवई पोलीस ठाण्यामध्ये जाते आणि तिथे तक्रार नोंदवते आणि झालेला प्रकार जो आहे तो सगळा सांगते. आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच पोलीस पण तपासाची चक्र फिरवतात आणि लगेच पोलिसांचं एक पथक रात्रीच त्या रहिवासी सोसायटीमध्ये पोचतं. सोसायटीच्या त्या गेटवर आल्यानंतर त्या वॉचमनची झाडझडती घेतात. त्या परिसरातले सगळे CCTV फुटेज ते चेक करतात आणि त्या CCTV फुटेजमध्ये ती व्यक्ती इमारतीमधून बाहेर पडताना आणि घाईघाईने एका ऑटो रिक्षामध्ये बसताना दिसलेली त्यांना आढळली. आता ते CCTV त्यांनी झूम करून पाहिलं तर त्यावेळेस त्यांनी तो रिक्षाचा नंबर घेतला
आणि RTOच्या मदतीने त्या रिक्षा चालकाचा पत्ता शोधून काढला आणि त्या रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं. आणि या साडी नेसलेल्या माणसाला तू कुठे सोडलंस असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्या रिक्षावाल्याने सांगितलं की कळवा म्हणून. पोलिसांनी लगेच ॲक्शन घेऊन 4 तासांच्या आत पहाटेच्या सुमारास पोलिसांनी त्या अनिल शिंदेला एका झोपडपट्टीमधून ताब्यात घेतलं. जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी साडी वगैरे बदललेली होती. तो एकदम सामान्य पुरुषासारखा होता, कपड्यांमध्ये होता. आता त्या अनिल शिंदेची पूर्ण कुंडली काढली तेव्हा जे धक्कादायक समोर आलं, हा अनिल शिंदे 28 वर्षाचा पुरुष होता आणि तो विवाहित होता. त्याला एक मुलगाही होता आणि तो किन्नर नव्हता, तर लोकांना फसवून त्यांच्याकडून अशीच भीक मागून तो महिलांना टार्गेट करत होता आणि आपण स्वतः किन्नर असल्याचा बनाव करत होता. त्याला माहिती होतं आपल्या देशामध्ये किन्नरांना लोक खूप मानतात, त्यांच्या शापाची त्यांना भीती वाटते आणि म्हणून त्यांच्या सांगण्यावरून ते जे काय सांगतील त्या गोष्टी सर्व आपण करतो. आणि याच गोष्टीचा फायदा त्या अनिल शिंदेने उचलला होता. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर कधीही म्हणजे कुठल्याही वेशात असेल तर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, त्या व्यक्तीला घरात घेऊ नका आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. आणि समाजात वावरताना प्रत्येकाने सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.